तर थेट अमेरिकेत सुद्धा पाहूया त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम दिसतीये। ही धामधूम केवळ देशभरातच नाही तर साता समुद्रापार म्हणजेच अमेरिकेतही बघायला मिळतेय। अमेरिकेतील अनेक भारतीय बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करतात। सर्व भाषिक एकत्र येत बाप्पाची प्रतिष्ठापना करतात। 1.5 दिवसांपासून ते थेट 10 दिवसांपर्यंत बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा केली जाते। अमेरिकेतील प्रसिद्ध पटेल ब्रदर्स या दुकानात बाप्पाची मूर्ती आणि सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी भारतीयांनी गर्दी केली आहे। चिटाटे ब्रांड भी है, वो पुणे से है और ये हम मुंबई से लाते हैं और ये बहुत कम्युनिटी इधर से लेते हैं, जैसे गुजराती है, साउथ इंडियन है, सारे लोग जैसे मुंबई से बहुत लोग आते हैं जो इधर रहते हैं, देशबंद में और नजदीक में रहते हैं, वो इधर से लेते हैं ज्यादा। और इधर डेकोरेशन का सामान भी है। केवळ सजावटीच्याच वस्तू नाही तर गणपतीची प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूही या दुकानात उपलब्ध आहेत। गणपती मूर्ती सुमारे 792 ते 1258 रुपये। पूजेचा संपूर्ण संच सुमारे 1594 रुपये। नक्षीदार चौरंग सुमारे 3357 रुपये। हवन सामग्री सुमारे 2518 रुपये। पूजेची पितळी घंटा सुमारे 586 रुपये। कापूस वाती सुमारे 84 रुपये। यासह बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी मिठाई आणि गोडाधोडाचे पदार्थही इथं उपलब्ध आहेत। अमेरिकेमध्ये गणपती उत्सवाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे। या देशामध्ये 45 लाखावर भारतीय राहतात। हे सर्व लोक गणपती उत्सव सार्वजनिक स्वरूपामध्ये आणि घरगुती स्वरूपामध्ये उत्साहाने साजरा करतात। त्यामुळे यावर्षीचा गणपती उत्सव देखील अमेरिकेमध्ये सर्वत्र महाराष्ट्रीयन घरामध्ये, दक्षिण भारतीयांच्या घरामध्ये उत्साहाने साजरा होणार त्यात शंका नाही। इतकंच काय तर अमेरिकेत पूजा सांगणाऱ्या गुरुजींनाही या दिवसात उसंत नसते। सत्यनारायण मराठे हे गेली कित्येक वर्ष गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी पूजा सांगतात। अमेरिकेत त्यांनी सिद्धिविनायकाचं मंदिरही उभारले आणि तिथं ते मुलांना गणपती मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षणही देतात। Thanks for organizing this amazing event, नेहा, योगिनी, दही वाटकर जी। देखिए इतना बच्चे आए हैं, सब लोगों ने बना दिया। गणेश जी बहुत बच्चे, 30 बच्चे आए हैं। अमेजिंग, सी यू कैन सी अदर साइड। बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमही या दिवसांमध्ये आयोजित केले जातात। गेल्या अनेक वर्षांपासून साता समुद्रापारही आपली संस्कृती टिकवण्याचं काम हे सर्व मराठमोळे भारतीय करतायत। त्यामुळे साता समुद्रापार असलेल्या अमेरिकेतही गणपती बाप्पा मोरयाचा गजर घुमतोय। अनिल टाकळकर, पुढारी न्यूज, अमेरिका।